सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं दिलेलं होतं। मात्र आता सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारनं याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जमाफीवर स्पष्टपणे भाष्य केलं। 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा, यावर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी सरकारची आर्थिक स्थिती नाही असं स्पष्टपणे अजित पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनीही अजितदादांची पाठराखण केली। जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही। तर कर्जमाफी हा विषय माझा नाही असं कृषी मंत्री म्हणतात। यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून हात झटकले। शेतकरी कर्जमाफीचं काय स्टेटस आहे? अजित पवारांनी स्पष्ट केले की कर्जमाफी नाही, ते तो विषय माझ्या लेवलचा नाही आहे। तो विषय राज्य पातळी लेवलचा आहे। तो विषय माझा नाहीच आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं काही योग्य नाही। अजित पवार साहेबांच्या या वाक्याचा सरळ अर्थ हा आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून नव्हे, त्यांना निवडणुकीचा हंगाम पाहून जमलं तर कर्जमाफी करायची आहे। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची ऐपत राज्य सरकारमध्ये नव्हती, तर निवडणुकीमध्ये मतं मागण्यासाठी त्यावेळी अंथरूण पाहून आश्वासनं द्यावी असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना त्यावेळी का वाटलं नाही? ज्या आधारावर तुम्ही सत्तेवर आले ते कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं, शेतकऱ्यांचा विश्वासघात त्यांनी आता तरी थांबवावा